हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही, अजित पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। अनेक जण सोडून जाणार असल्यानं शरद पवारांनी सूतोवाच केल्याचंही वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली। प्रदेश पदाधिकारी जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना। जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष। कुख्यात गुंड गजा मारणेसोबतची मटण पार्टी, 4 पोलिसांना महागात, एका अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी निलंबित। सांगली कारागृहात नेताना पोलिसांचा मारणेसोबत मटणावर ताव। ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओढ। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच। भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या 11 एअरबेसच्या धावपट्ट्या, इमारती बेचिराख। उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाइट फोटो समोर, पाकिस्तानकडूनही कबुली। मध्य प्रदेशच्या भाजप मंत्र्यांना माफी मागितली। मोदींनी नारी शक्तीचं प्रतीक म्हणून उभं केलेल्या सोफिया कुरेशींना दहशतवाद्यांची बहीण म्हणाले होते। टीका झाल्यावर सोफिया बहिणीसारखी असल्याचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या आनंदासाठी मुंबई ठाण्यामध्ये भाजपकडून तिरंगा रॅली। मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे रॅलीत सहभागी। भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान अफवा पसरवणाऱ्या अकाउंट्सवर यूपी पोलिसांची कारवाई। 40 फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंट्स बंद, 25 जण ताब्यात। अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश। राष्ट्रपतींनी शपथ दिली। गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 6 महिन्यांचा। पुण्यात 4 दिवस येलो अलर्ट, तर मुंबईमध्ये पुढील 2 दिवस मध्यम सरींचा अंदाज। सोलापूर, रायगड, नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस। भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदाची शपथ घेतली। भगवद्गीतेला स्मरून शपथ घेतली। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड, पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा।